नमस्कार. साधारणतः 2000 सालापर्यंत उद्योग आणि व्यवसायामध्ये किर्लोस्कर, बाबा कल्याणी, पैकाबाई खोब्रागडे, कल्पना सरोज ह्यांच्या व्यतिरिक्त मराठी माणसांची संख्या फार कमी होती. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी सर्वस्वी सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता उद्योगधंदे आणि व्यवसायाच्या माध्यमातूनही आपण श्रीमंत होऊ शकतो, हे नामदेवराव जाधव व बाबासाहेब खेडकर यांनी त्यांच्या संघटनांच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आणून दिलेलं आहे. आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज मराठी माणसांची संख्या उद्योग आणि व्यवसायामध्ये वाढत आहे. नक्कीच हे चित्र आशादायी आहे. आपण अशाच एका व्यक्तींना भेटणार आहोत की ज्यांनी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही पद्धतीची पार्श्वभूमी नसताना किंवा कोणत्याही पद्धतीचं औपचारिक शिक्षण घेतलेलं नसताना त्यांच्या पतीच्या संगतीने या क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि अल्पावधीतच यश मिळवलं. सौ शीतल नेरकर ह्या नागपूर येथील हॉटेल A1च्या प्रोप्रायटर असून त्यांच्या पतीच्या संगतीने, त्यांच्या पतीच्या साथीने, सोबतीने आणि सहकार्याने या क्षेत्रामध्ये कमी कालावधीतच यश मिळवलं. म्हणून घेऊया त्यांचा हा प्रवास. नमस्कार मॅडम, आपल्या आजच्या ह्या एपिसोडमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम आम्हाला आपला परिचय द्याल. नमस्कार. शीतल पंकज नेरकर, मूळची नागपूरचीच राहणारी, एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली आणि इथे नागपूरचंच माझं सासर आहे. माहेरी बाबा डॉक्टर आहेत, आई हाऊसवाईफ आहेत आणि एक बहीण आहे, एक भावाचे लग्न झाले, बहिणीचेही लग्न झाले. मी सर्वात मोठी. बरं. आणि सासरी मी सर्वात छोटी सून. मॅम, आपण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कशा आल्यात? ताई, असं झालं की मी एकदमच हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नाही आले. ॲक्च्युली लग्न माझं झालं 1999ला. माझं शिक्षण झालं आर्ट फॅकल्टीमधून. पण लग्न म्हणाल तर ते लव कम अरेंज मॅरेज असं माझं होतं. बरं. आपसातच फॅमिलीमध्ये सगळं बघूनच केलेलं. त्यामुळे मग मी सासरी आल्यानंतरही तिथे एक पूर्ण व्यावसायिकच कुटुंब होतं. माहेरी पण तसंच. माहेरी पण खूप मोठी फॅमिली, सगळे काका आम्ही लोक सगळे सोबत राहायचो आणि तिथे पण व्यावसायिकच कुटुंब, तेही व्यावसायिकच कुटुंब सासरी पण. सांगायचं म्हणजे माझे मिस्टर हे फार ॲक्टिव्ह आहेत, फार ॲक्टिव्ह प्रवृत्तीचे आहेत. त्यांना सतत काहीतरी नवीन करावं असं त्यांना स्वस्थ बसवत नाही. काहीतरी नवीन नवीन योजना त्यांच्या डोक्यामध्ये सतत येत असतात. अच्छा. ॲक्च्युली त्यांनी वयाच्या 20व्या वर्षापासूनच शिक्षणासोबत त्यांनी आपलं करिअर घडवायला सुरुवात केलेली होती. बिल्डर असल्यामुळे त्यांना त्याही वेळेला जशी माझ्याकडनं मदत लागेल तशी मी त्यांना करत आले. ओके ओके. त्यानंतर एक माझ्या सासूबाईंना एक विरंगुळा म्हणून त्यांनी एक छोटंसं बाबा शॉपी नावाचं आमचं एक शॉप होतं. तिथे आईस्क्रीम पार्लर, डेली नीड्सच्या वस्तू,
आणि एक STD बूथ असं ते होतं. त्यांचा एक जस्ट विरंगुळा म्हणून ते आम्ही केलं. पण माझ्या लग्नानंतर काय झालं की त्यांच्यासोबत मीही तिथे जायचे, ते पण बघायचे. मग असं करता करता हळूहळू सासूबाई तिथनं निवृत्त झाल्यात आणि मीच ते सगळं सांभाळायला लागले. म्हणजे पर्यायाने ती पण जबाबदारी ती आपल्याकडे जबाबदारी पण एक छोटी माझ्याकडे आली. आणि त्यानंतर हळूहळू बिझनेस वाढता वाढता काहीतरी वेगळे होत गेले. मग त्यानंतर आमचे प्लॉट होते तिथे आम्ही मग एक लेडीज हॉस्टेल बांधण्याचा विचार केला. बरोबर. हिंगणा टी पॉईंट जवळ आमचं एक मानसी हॉस्टेल म्हणून एक गर्ल्स हॉस्टेल होतं. अच्छा, मानसी अच्छा. हॉस्टेल. हां हां. तर तिथे ते मग आम्ही ते बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन केलं. आम्ही तिथे लेडीज हॉस्टेल बांधलं. मग हळूहळू सासूबाई तिकडे वळल्या, त्या ते बघायला लागल्या. तोपर्यंत आम्ही ही शॉप पण सेल आउट करून दिली होती. ते दुकान माझं बंद झाल्यानंतर मग सासूबाईंसोबत पुन्हा मी त्यांना तिथे जॉईन केले. हॉस्टेलला मी त्यांना जॉईन केले. त्यांच्याबरोबर कधी जाणे, बघणे, त्यांचा कारभार बघणे, हे सगळं पण मी करू लागले. म्हणजे पर्यायाने मी त्यांच्यासोबत त्यांना तिथेही थोडीफार मदत करायची. म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आपण अगदी योगायोगाने आलात. हो ताई, असं म्हणता येईल. अगदी ह्यासाठी लागणारं काही प्रशिक्षण वगैरे काही आधी घेतलं होतं का आपण? नाही ताई, प्रशिक्षण वगैरे असं काही नाही घेतलेलं. ॲक्च्युली आमचं इथे कन्स्ट्रक्शन सुरू होतं. आम्ही याच विचारात होतो की प्लॉट आम्ही हा 2010ला प्लॉट घेतलेला होता. त्याच्यानंतर आपण इथे पण हॉस्टेल करूया की काही आणखी वेगळं करायचं, असा आमचा विचार सुरू होता. तर त्यावेळेला अचानक एका संध्याकाळी माझे मिस्टर बाहेर असताना एक आमचे ट्रिबो कंपनीचे एक एम्प्लॉई होते. ते सहज इथे फेरफटका मारत असताना ते आले. त्यांनी बिल्डिंग बघितली. म्हणाले, ही बिल्डिंग साहेब, ही बिल्डिंग तुमची आहे का? सर म्हणाले, हो माझी आहे. तुम्ही इथे काय करणार? बघतोय म्हणे लेडीज हॉस्टेल वगैरे काही करायचा आम्ही विचार करतो आहे. ते म्हणाले, तुमचं प्रॉपर्टी इतकी छान आहे, तुमचं लोकेशन इतकं छान आहे, तर तुम्ही इथे हॉटेलचा विचार का नाही करत आहे? अच्छा. हां. तर साहेबांना ती आयडिया थोडीशी पटली त्यांची. ठीक आहे म्हणाले, आम्ही बघतो, आम्ही विचार करतो. त्याच्यावर आम्ही दोघांनी मिळून विचार केला की आपल्याला हे करेल का, कारण हे क्षेत्र ते फार वेगळं होतं आमच्यासाठी. अगदी. कन्स्ट्रक्शन लाईन आणि हॉटेल लाईन हे दोन्ही डिफरंट गोष्टी होत्या आमच्यासाठी. त्याच्यामुळे थोडा वेळ गेला थोडा विचार करण्यात. त्याच्यानंतर आम्ही घेतलं, एकदा डिसिजन आम्ही घेतलं आणि बस तेव्हापासून मग हॉटेल A1ची वाटचाल सुरू झाली. मग आमचं ते ड्रीम प्रोजेक्ट बनला की नाही, आपल्याला इथे हॉटेल A1 हे साकारायचं आहे, काहीतरी नवीन करून बघूयात. ओके ओके, ग्रेट ग्रेट, व्हेरी नाईस. ह्या हॉटेलचा जो प्रवास सुरू झाला त्याबद्दल सांगा ना मला, कसा अनुभव झाला आपला? ताई, असं आहे की हे क्षेत्र आमच्यासाठी खूपच वेगळं होतं त्यावेळेला. आणि नोकरी आणि आमचे बाकी व्यवसाय याहून फार वेगळं. तो आमचा पहिला अनुभव होता. आम्ही खूप एक्सायटेड होतो त्यावेळेला. काही गोष्टी नवीन असताना काही गोष्टी कळतही नव्हत्या. बरोबर. की कसं काय आपण हे करणार, काय नाही. पण हळूहळू जसे अनुभव येत गेले तसे आम्ही त्यांना सामोरे जात गेलो. कारण मुळातच मराठी माणूस जो आहे तो त्याचं बॅकग्राऊंडच असं व्यापाराचं नाही आहे किंवा बिझनेसचं नाही आहे. आपली मराठी माणसाची मानसिकताच फक्त नोकरीची आहे. त्यामुळे आपल्याला जो आलेला अनुभव आहे तो प्रत्येकच अनुभव हा नवीन होता. म्हणजे फॅमिलीमधनं आपल्याला अशा पद्धतीचं काही अनुभव आपण लहानपणापासून ऐकलेच नसतील. नाही ताई, आणि एक्झॅक्टली तीच गोष्ट मला सांगावीशी वाटते की सगळ्या गोष्टी एक चाकोरीबद्ध बिझनेस किंवा चाकोरीबद्ध एक जीवन, तर त्याच्या बाहेर जाऊन आपल्याला काहीतरी वेगळं आपल्याला करायचं. आपण मराठी लोक, आपण आपल्यातली ही लोक फार या क्षेत्रात कमी आहे, म्हणून आपण काहीतरी नवीन करून पाहूयात, हे आम्हाला एक्साइटमेंट त्यावेळेला खूप होती. क्या बात आहे. म्हणूनच हे ड्रीम आपलं साकार झालेला त्या एक्साइटमेंटमुळेच. हो, एक्साइटमेंटमुळेच हे सगळं स्वप्न साकारलं आम्ही. आणि A1 ज्या दिवसापासून झालाय त्याची उत्तरोत्तर प्रगती होतच गेली. क्या बात आहे. आणि सांगायचं मला असं वाटतं इथे की आज 5 वर्ष झालेत माझ्या A1 वर्धा रोडला. 5 वर्ष कंप्लीट झाले आहे यावर्षी 29 जानेवारीला. आणि नेमकंच त्याच दिवशी
आम्ही एक दुसरं प्रोजेक्ट आमचं A1 रेसिडेन्सी म्हणून त्याच दिवशी आम्ही एक नवीन प्रोजेक्ट साकारला. ताई, आपल्या ह्या हॉटेल A1 बद्दल थोडंसं आम्ही एक्सायटेड आहोत, ह्याबद्दल सांगा. हो ताई, माझी ही प्रॉपर्टी 21 रूम्सची आहे. इथे 4 माळे आहेत. बरं. पहिल्या माळ्याला बँकेट हॉल आहे. ओके. तिथे 100 ते 200 लोकांची व्यवस्था आरामात होऊ शकते. आणि अच्छा. तिथे आम्ही छोटे लग्न, वाढदिवस असे बरेचसे प्रोग्राम आम्ही इथे करत असतो. ओके ओके. आणि वरती 3 फ्लोअरला माझं हॉटेल आहे. 2 रूम कॅटेगरीज असतात. बरं. एक ओक रूम जी जनरल रूम असते, ओक रूम. अच्छा. एक मॅपल रूम. मॅपल मीन्स एक्झिक्युटिव्ह. अच्छा अच्छा, अशा पद्धतीच्या रूम्स आपल्याकडे रूम अवेलेबल अवेलेबल आहेत. ओके. आणि आपल्याकडे इन हाऊस किचन आहे. हम्म. हां, इन हाऊस किचन आहे. माझं जे काही आम्ही पार्टी फंक्शन्स करतो त्यांच्याकडनं मला असा फीडबॅक आलेला की तुमचं फूड खूप छान आहे, क्या बात अगदी आहे. फ्रेश क्वालिटी असते. आताच A1 रेसिडेन्स बद्दल विषय केला होता, तर त्याबद्दल सांगा ना. तिथे फर्स्ट फ्लोअरला बार आणि रेस्टॉरंट आहे. आणि जशी ही 21 रूमची प्रॉपर्टी आहे तशी ती आमची 24 रूमची प्रॉपर्टी आहे. आणि तिथे रूफटॉप रेस्टॉरंट पण अवेलेबल आहे. वा वा, छान छान. तिथेही 3 रूम ज्या आहेत त्या 3 कॅटेगरीमध्ये आहेत. अच्छा. हां, ओक रूम, अकॅसिया रूम, ओक रूम आणि मॅपल रूम अशी तिथे 3 कॅटेगरीमध्ये रूम्स अवेलेबल आहेत. तिथेही इन हाऊस किचन आहे, रेस्टॉरंट आहे. ताई, मला असं वाटतं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये विदर्भामध्ये तरी मराठी महिला ह्या फार कमी आहेत. तर मराठी महिला किंवा महिला या नात्याने आपला अनुभव कसा आहे यामधला? ताई, माझा अनुभव तर योगायोगाने खूप चांगला आहे. कारण सुरुवातीला हे जेव्हा आम्ही हॉटेल A1 वर्धा रोड हे जेव्हा आम्ही सुरुवातीला साकारत होतो त्यावेळेला छोट्या मोठ्या अनेक अडचणी आम्हाला आल्या. आणि थोडं कौटुंबिक पण प्रॉब्लेम्स आलेत. कारण माझी मुलगी ही त्यावेळेला खूप छोटी होती. एक 3-3.5 वर्षाची माझी छोटी मुलगी होती. आणि घरी सासूबाई पण असतात. सासूबाईंचाही मला पाठिंबा होताच बऱ्यापैकी. तर त्यांच्याजवळ मी तिला ठेवून यायचे. इथे हेही आम्ही काम सोबत दोघंही बघायचो. तर असं करता करता कधी कधी थोडी आमची तारेवरची कसरत पण व्हायची. पण आम्ही दोघंजणं सोबत असल्यामुळे आम्हाला फारसं काही अवघड गेलं नाही. कारण आपले ज्योतिबा फुले नेहमी म्हणायचे ना की स्त्री आणि पुरुष हे एका रथाची 2 चाके ज्याप्रमाणे असतात, तर ती जर दोन्ही सोबत असली तर कुठल्याही अडचणीवर आपण मात करू शकतो आणि आपल्याला यश हे निश्चित मिळतं. तसंच काहीसं आमच्या बाबतीत घडलेलं आहे. बरोबर. आणि ॲक्च्युअल जीवनातही आमची एकमेकांची सोबत अशी आहे की सुरुवात आमची अशी की त्यांचं नाव जे नाव असतं हे मूळतः त्यांचं नाव आहे जीवन आणि माझं नाव आहे छाया. क्या बात आहे. तर मी माझ्या राहत्या घराचं नावही ताई मी जीवन छाया असं दिलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे जसं परमेश्वराने आपल्याला एकमेकांसाठीच बनवलं, अगदी तशीच आमची वाटचाल सुरू आहे. क्या बात आहे. असं व्हायचं की माझ्यासाठी हे क्षेत्र अगदी वेगळं होतं. त्यामुळे काही चॅलेंजेस आले तर त्यामुळे मी कधी कधी यांना विचारायचे फोन करून, अहो असं झालेलं आहे, आता मी काय करू. तर हे म्हणायचे, बघ मी तुझ्यावर सोपवलं आहे, तुला काय वाटतं योग्य ते तू कर, तू मला विचारू नको. आणि असं ते मुद्दामून सांगायचे. तर एखाद्याला आपण कसं पाण्यामध्ये ढकलतो आणि तो कसा हातपाय मारायला शिकतो आणि तेव्हाच तो पोहायला शिकतो, अशी काहीशी माझी अवस्था होऊन गेली. त्यातून मी स्वतःला घडवत गेले की आता मी काय निर्णय घ्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे. तसं मग मी वाटचाल करू लागले आणि त्यात मला यश मिळत गेले. त्यावेळेला त्यांनी मला ॲप्रिशिएट केलं की नाही तू आता हे बऱ्यापैकी सांभाळू शकत आहेस, बघ मी तुला जास्त गाईड करत नाही त्यामुळे तू स्वतः शिकते आहे. म्हणजे त्यांना मलाही एक कॉन्फिडन्स आला आणि त्यांनाही माझ्याबद्दल एक कॉन्फिडन्स आला. तुम्ही महिला असल्याचा काही फायदा झाला का? हो ताई, तुम्ही बोलताय तसं ॲक्च्युली ही मेल डॉमिनेटिंग इंडस्ट्री आहेच, पण त्यात मी एक महिला असल्याचा मला नक्कीच फायदा झालेला आहे. असं मला आजपर्यंत 2-4दा एक्सपिरियन्स आलेले आहेत की कुठे काही थोडंसं प्रॉब्लेम असेल वगैरे तर, किंवा स्टाफला जेव्हा कधी कोणी ऐकत नाही त्यावेळेला आपण स्वतः तिथे, म्हणजे मी हजर असल्यामुळे आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये थोडंसं एक लेडीजला नाही म्हटलं तरी थोडे सन्मान देण्याची एक प्रथा आहेच. त्यामुळे मला त्याचा नक्कीच फायदा झाला ताई. कारण ते वेळ मी कशी हँडल केलेली आहे
तर कधी असे आक्रमक प्रसंग आलेच तरी मी एक महिला असल्यामुळे त्यातून मी कसा वे आऊट करायचा हे माझं मी ठरवायचे आणि ती वेळ मग निघून जायची. हे कसं आहे ना, कुठलाही व्यवसाय म्हणा त्यात रिस्क ही आहेच, चॅलेंजेस हे आहेतच, पण तुम्ही त्याला कशा प्रकारे हँडल करता, कशा प्रकारे तुम्ही त्याला सामोरे जाता हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते. अगदी अगदी की कसं तुम्ही त्यातनं वे आऊट काढता. अगदी बरोबर. कधी कधी असं वाटतं का तुम्हाला की ह्या क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय आपला चुकला आहे म्हणून? नाही ताई, असं नक्कीच नाही. इनफॅक्ट मला असं वाटतं की हा आमचा निर्णय अगदी बरोबर ठरला, कारण की या क्षेत्रात आम्ही दोघंही सोबतीने काम करत असताना आम्हाला एकमेकांचा सहवास हा लाभतो. हे आमचं सहजीवन आहे, असं अगदी सोबत सोबत चाललेलं आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या लाईफ पार्टनर्स बरोबर जेव्हा आपण सोबत काम करतो किंवा एक सोबत आपण बिझनेस करतो आहे आणि त्यात आपल्याला जो आनंद आहे याचा जो बिझनेसवर पडणारा इम्पॅक्ट आहे तो अप्रतिम असतो. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही ते सर्व एन्जॉय करता Yes. आहेत. आम्ही दोघं मिळून हा आमचा जो सहजीवनाचा प्रवास आहे हा मी खूप छान चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता आणि त्याचे इम्पॅक्ट मला माझ्या बिझनेसवर पण दिसत आहेत. आज या क्षेत्रामध्ये आपला एक ठसा आपण उमटवलेला आहे, तर हे जे आपलं व्यक्तिमत्व डेव्हलप झालेलं आहे ह्या यशाचं श्रेय आपण कोणाला द्याल? ताई, या संपूर्ण यशाचं श्रेय माझे पती, माझे जीवनसाथी श्री पंकज नेरकर यांना पूर्णपणे आहे. कारण त्यांनी वेळोवेळी मला एक छोटे छोटे टास्क दिलेले, मला कुठल्याही कामासाठी प्रवृत्त केले की नाही तू हे करू शकते, हे तू कर, तू असं बोलू शकते, तू असं करू शकते, तुझ्यात ते गट्स आहे. त्यांनी माझ्यातले गट्स ओळखले आणि मला त्या कामासाठी प्रवृत्त केलं. त्यांनी मला एक डायरेक्शन दिली की नाही शीतल, तू हे करू शकते, तुला करायला पाहिजे. तर अशा प्रकारे त्यांनी छोट्या छोट्या क्षेत्रात मला जबाबदाऱ्या देऊन मला घडवलं असं मी म्हणेन. काही आपल्या मुलांबद्दल सांगा. मला एकच मुलगी आहे, अच्छा अनन्या नेरकर. अच्छा. अनन्या तिचं नाव, पण तिचं नाव जसं आहे ना ताई अनन्या, तशीच ती अगदी इतरांहून वेगळी आहे. क्या बात आहे. हां, आता सध्या 6th स्टँडर्डची एक्झाम दिली तिने आणि बॉन्ड डान्सर आहे ती पण खूप ॲक्टिव्ह आहे. अगदी माझ्या मिस्टरांसारखी ती पण. तिला नेहमीच काही काही तिच्या डोक्यात सतत नवीन नवीन चालत असतं. मला पण तुमच्यासारखं, मला पण मम्मी तुझ्यासारखं बिझनेस वुमनच बनायचं आहे, मला हा बिझनेस तुमचा एक्सपांड करायचा आहे. तिची स्वप्न आताचपासून खूप मोठी मोठी आहे. मुलगी आहे, माझ्यासाठी मुलगा मुलगी हा कधीच प्रश्न नव्हता आणि आज माझी ती एकच मुलगी आहे, पण ती मला एका मुलाच्या बरोबरच वाटते आणि मला अभिमान आहे तिचा. जर मुलाला ताई आपण घराचा दिवा, घराचा वंश म्हणतो, पण मला असं वाटतं माझी मुलगी पण एका त्या ज्योतीप्रमाणे आहे. ताई, ह्या क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या नवीन लोकांना आपण काय मार्गदर्शन करणार? ताई, मी सर्वांना हेच सांगणार की कुठलाही बिझनेसचे क्षेत्र असो, कुठलाही बिझनेस असो, कुठलाही व्यवसाय ज्यामध्ये तुम्ही स्वतःला झोकून दिलं तर यश आपलं नक्कीच पक्का आहे. स्वतः आपण इन्व्हॉल्व होऊन केल्याशिवाय बिझनेस शक्य म्हणजे सक्सेस कमी असतं त्यामध्ये. जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे त्यात झोकून देऊ तेव्हा पाहिजे तसा परिणाम मिळेल आपल्याला. हो, अगदी बरोबर.